राधे राधे. तुम्ही कधी तुमच्या निर्णयाला ह्यासाठी थांबवले कारण तुम्हाला वाटतं ह्याने कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान होईल आणि त्यामुळे स्वतःबद्दल विचार नाही केला? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्जुन सोबत पण आत्ता हेच होतंय. तो आत्ता आपल्या इमोशनमधून निघून धर्म आणि पापाबद्दल विचार करतोय आणि श्रीकृष्णांना प्रश्न करतोय. श्लोक 36 मध्ये अर्जुन म्हणतोय, कृष्ण, पाप करून काय भेटणार आहे? मला तर माझे दुश्मन आपलेच वाटतायत. ह्यांना मारणं म्हणजे पाप होईल. अर्जुनचं म्हणणं आहे, मी जर जिंकलो तर मीच पापी होईल, मलाच पाप लागेल. श्लोक 36 ते 38 मध्ये अर्जुन म्हणतोय, हे माझे पितामह, गुरु, भाऊ आणि नातेवाईक आहेत. जर यांनी मला मारायचा विचार जरी केला असेल तरी मला ह्यांना मारायचं नाही. अर्जुनसाठी आता फक्त युद्धाने राहिलं. आता हे त्यासाठी नाते, त्याचा सन्मान, त्याची मर्यादा बनली. पुढे श्लोक 39 मध्ये अर्जुन म्हणतोय, जर या युद्धात पूर्ण वंशाचा नाश झाला तर परंपरा, मर्यादा आणि धर्म पण संपेल. आता युद्ध करणं म्हणजे अर्जुनसाठी एक धर्म संकट बनलं होतं. हे अर्जुनच्या कारणांचं दुसरा अध्याय होता. आधी त्याला स्वतःच्या दुःखासाठी युद्ध नव्हतं करायचं, आता त्याला जगाच्या पापासाठी युद्ध नाही करायचं. इथे श्रीकृष्ण अजून शांत होते. त्यांना सगळं माहिती आहे, सगळं ऐकतायत पण आणि सगळं बघतायत सुद्धा. त्यांना अर्जुनला त्याच्या भ्रमातून बाहेर काढायचं होतं, जेणेकरून तो सत्य ऐकू शकेल, समजू शकेल आणि बघू शकेल. तर बस आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाणूयात कसं अर्जुन आपल्या दुःखाला आणि कन्फ्युजनला सामाजिक दुःख बनवतोय आणि येणाऱ्या पिढ्यांची गोष्ट करतोय. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा आणि भगवद्गीतेचे बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी प्रोफाईलला स्क्रोल करा. जय श्रीकृष्ण.